15th फायनान्स कमिशन 15वं फायनान्स कमिशन हे 2025-26 ला त्याची 5 वर्षाची मुदत संपणार आहे। हे फायनान्स कमिशन दर 5 वर्षाला गठीत होतं। 13वं फायनान्स कमिशन झालं, 14 झालं, आता 15वं फायनान्स कमिशन जे 2021 पासून ते आता 2025-26च्या शेवटच्या वर्षात आहे। मला फक्त काही गोष्टी या सभागृहाला सांगायचे आहेत, त्या म्हणजे जो शेअर आपला महाराष्ट्राचा आपण इन्कमचा शेअर जो केंद्र सरकारला देतो, तो इन्कमचा शेअर जवळपास 37-38% आहे। पण आपण परत किती घेतो तर 2011, 10, 11, 14, 15 हे 13वं फायनान्स कमिशन मध्ये 5.1, 14वं फायनान्स कमिशन मध्ये 5.5 आणि आताच्या 2021-22 ते 25-26च्या फायनान्स कमिशन मध्ये 6.3। आपण देतो किती आणि घेतो किती हा सरकारचा भाग आहे। हा आपण फेडरल स्ट्रक्चर मध्ये राहतो। सन्मान्य दादा, आपण आर्टिकल 280 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन च्या प्रमाणे आपण फेडरल स्ट्रक्चर मध्ये असल्यामुळे आपण देतो किती आणि इक्वल शेअर हा आपल्याला मिळतो का, हा आता त्याच्यातला भाग वेगळा आहे। पण माझी विनंती सन्मान्य दादा आपल्याला एवढी आहे, बिहार सारखं राज्य हे सलग 10% घेऊन जातं। यूपी सारखं राज्य हे 13th फायनान्स कमिशन मध्ये 19.6% शेअर घेऊन गेलं। 14वं फायनान्स कमिशन मध्ये 17.9 घेऊन गेलं आणि आता यूपी आपलं शेअर तर 17.9 हे यूपी घेऊन जातं। तर माझी विनंती सन्माननीय दादाने एवढी आहे की आपण आपल्यावरती तर मध्य प्रदेश पण आहे जे 7.8% घेऊन जातं। दादा, आपण जर आपली पूर्ण ताकद आणि आपल्या ह्या महायुतीची पूर्ण ताकद जर लावली तर आपल्या महाराष्ट्राचे किमान 2% वाढवावे। त्या फायनान्स कमिशनच्या आता नवीन जे काय गठीत होईल फायनान्स कमिशन पुढच्या 5 वर्षासाठी आणि त्याचं हे शेवटचं वर्ष आहे, म्हणजे 100% त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना विचारात घेऊन पुढचे 5 वर्ष आणि 5 वर्षात काय होईल, किती टक्क्यावर महाराष्ट्र राहील हे ह्याच वर्षी ठरणार असल्यामुळे मी सन्मान्य दादा यांना विनंती करतो, अध्यक्ष महोदय, की आपले महाराष्ट्राचे किमान 2% अजून म्हणजे 8.3% पर्यंत दादा आपण ही टक्केवारी घेऊन जावी। म्हणजे महाराष्ट्राला जरी आपण 37-38% देतोय तरी आपल्याला किमान 8%, 8.3% जरी परत मिळाले तर फिस्कल डेफिसिटचे पैसे आपण जे काय 1,39,000चा जो काय इकडे जे काय हे आहे डेफिसिट आहे ते डेफिसिट कमी करण्यासाठी या पैशाचा उपयोग होऊ शकतो। म्हणून मी सन्मान्य दादांना या माध्यमातून विनंती करतोय।